मराठीच्या मुद्द्यावर आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांचा भव्य मेळावा झाला। दोन बंधू तब्बल 18 ते 20 वर्षानंतर एकत्र व्यासपीठावर आले होते। याचा मराठी माणसाला जेवढा आनंद आहे तेवढाच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देखील आहेत। अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत। सर, भव्य मेळावा झाला, दोन बंधू एकत्र आले, काय भावना आहेत? हा आनंदोत्सव होता जो मराठी माणसाने आज जी ताकद दाखवली, महाराष्ट्राने जी ताकद दाखवली, राजसाहेबांनी जे आवाहन केलं होतं की हा मराठीचा अजेंडा असेल, कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, आणि त्याकरता सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो हे मागे घेतला जी.आर. आणि त्याच्याकरता संपूर्ण मराठी जनतेचा महाराष्ट्राचा विजय होता। त्याच्याकरता आनंदोत्सव होता, तो अविस्मरणीय होता, तो अद्भुत होता आणि तो अनेक विरोधकांचे डोळे उघडणारा होता। एकत्र आलोत, एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो असं उद्धव ठाकरे म्हणलेले आहेत। काय काय अर्थ निघतात ह्याच्यातनं आता काय प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ काढू शकतो। आमच्याकरता एवढंच होतं, हा कुठलाही अजेंडा विरहित झेंडा विरहित हा अराजकीय कार्यक्रम होता। आणि आज काय होणार आहे, वर्तमानात काय होणार, ह्याच्यापेक्षा मी स्वतः वैयक्तिकरित्या आनंदी असा आहे की एक मराठी माणसांनी स्वतःची एकजूट दाखवली, महाराष्ट्राने स्वतःवरचे संस्कार दाखवले, अशा अर्थाने की बाकी सगळं अलहिदा पुढे काय होणार आहे, एकत्र येणार आहेत का नाही येणार आहेत, परंतु दुरावलेली दोन मनं ही ह्या निमित्ताने का होईना जवळ आली। आणि ह्यालाच म्हणतात महाराष्ट्राचे संस्कार। ह्याचा कुठलाही कृपया राजकीय अर्थ काढू नका। आणि म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा खूप वेगळा आहे। कुटुंबाचं फोटो सेशन झालं, आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा पण प्रयत्न झाला। नाही, दाखवायची आवश्यकता ते एकच आहेत। मी तुम्हाला काय सांगितलं, हे निमित्त होतं। आणि खरोखर प्रत्येक जण, म्हणजे राजकीय नाही, प्रत्येक मराठी माणूस सुखावला ज्याच्यावर मराठी संस्कार आहेत। म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते जो कोणी सर्वोत्तम उच्चतम मराठी माणूस असेल, प्रत्येकवरती आपल्याला संस्कार असतात की नाती टिकली पाहिजे। थोडे वैचारिक मतभेद पण नाती टिकली पाहिजेत। आणि खरोखर बरं वाटलं आणि महाराष्ट्राला बरं वाटलं असेल। राजसाहेबांनी पण मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला, उद्धव ठाकरेंनी पण सरकार टार्गेट झालेलं आहे पूर्णपणे, दोघं भावांची ही एकी पुढे टिकेल नाही, हा हल्ला होता, एकी टिकणार आहे का ह्याच्यावर आम्ही कोणीही आता विचार करत नाही। आमच्याकरता मराठी माणसाच्या ताकदीवर, तुम्ही सर्व लोकांनी घेतलेल्या भूमिकेवर आपण जो विरोध नोंदवला होता त्याचा हा अप्रतिम असा विजय आहे आणि त्याचा आम्ही सर्वजण आनंदात आहोत। आजचा आनंदोत्सव साजरा होईल, आजचा जो मेळावा यशस्वी, आता तुमच्या माध्यमातून मेळाव्याचा यशस्वी नाही नाही प्रश्नच नाही, हा काय यशस्वी झालाच, हाच आनंदोत्सव होता जो संपूर्ण महाराष्ट्राने तर देशाने पाहिला, हेच मी सांगेन। धन्यवाद। आणि जरा प्रसन्नजी कृपया सॉरी सांगा। हे आहेत अविनाश अभ्यंकर, त्यांचं मत होतं की आजचा विजय मेळावा हाच आनंदोत्सव होता। भविष्यामध्ये काय होईल ते आत्ता सांगता येणार नाही, मात्र दोन्ही कुटुंब, दोन परिवार एकत्र आले याचाच आनंद साजरा केला जातोय। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।